तर कोल्हापूर शहरासोबतच जिल्ह्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातल्या महात्मा गांधी मैदानाचं तर अक्षरशः तळं झालंय। या तळ्यात आता बदके देखील पाण्यातून फिरताना दिसतायत। विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या मैदानात फुटबॉल, क्रिकेट सारखे खेळाडू खेळ खेळत असतात। मात्र आता या मैदानाचं तळं झाल्यामुळे क्रीडाप्रेमी मात्र नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता आपण आलो आहोत कोल्हापूर शहरातील गांधी मैदान या परिसरामध्ये आणि गांधी मैदानात आपण ही दृश्य पाहतोय की गांधी मैदानात सध्या कोल्हापूर शहरातला हा सखल भाग आहे। शिवाजी पेठेत हा भाग येतो आणि ह्या ठिकाणी आता या गांधी मैदानाचं तळं झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरामध्ये जोरदार असा पाऊस झाला होता आणि या पावसाचं पाणी जे आहे ते या सखल भागात गांधी मैदान असल्यामुळं या गांधी मैदानात साचल्याचं दिसून येते। आता या गांधी मैदानातील पाणी जवळपास 5 ते 6 फूट होतं। आता हे पाणी उतरल्याचं या ठिकाणी दिसून आपल्याला हळूहळू येताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी डास आहेत, त्यांची आता उत्पत्ती होताना या ठिकाणी दिसून येते। शिवाय घाण कचरा जो आहे तो देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी अनेक झाडं देखील तुटून पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे पाण्याची लेवल होती ती या ठिकाणी कचरा ज्या ठिकाणी साठलेला आहे त्या ठिकाणापर्यंत खरं तर आलेली होती। मात्र महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं या ठिकाणी जे ड्रेनेजचं हे सगळं पाणी आहे किंवा पावसाचं साचलेलं पाणी आहे याचा निचरा करण्यासाठी खरं तर या ठिकाणी खूप पराकाष्ठा आहे ती केलेली आहे आणि या ठिकाणी चोर खोदून शहराच्या बाहेर म्हणजे ड्रेनेजला पाणी कसं जाईल याची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या वतीनं अगदी जोरदार शर्थीचे प्रयत्न आहेत ते हे सगळं पाणी काढण्यासाठी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळं खरं तर हे पाणी गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती साठलेलं होतं। आता पाण्याची लेवल कमी झाली आहे। मात्र पावसाची जरी काहीशी उसंत असली तरी देखील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीनं हे पाणी साचणं हे क्रीडाप्रेमींनी कुठेतरी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।